काय समजिने राही ना माय. कालदीपासून नुसतं हात पाय गई जायलेत, चक्कर बी राही ना. आणि गुडघा तर कामच करू देतच नाही हाते. गैर काम करेल ना पहिले. या सबबी सांगून तुमचं आरोग्य सुधारत नाही. ते व्हायला कारण काय आहेत त्यांचा आधी शोध घेतला पाहिजे. कशामुळे होत आहे, काय कारण आहेत. ती कारणं तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत तुम्हाला दिसतील. तुमचं खाण्यापिण्यातलं ते कारण असू शकतं. तुमचं वातावरणाच्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ते एक कारण असू शकतं. किंवा तुम्ही मानसिकदृष्ट्या कुठेतरी नको ते विचार करत असतील तर ते एक कारण असू शकतं. हे सर्व कारणं शरीर बिघडवायला कारणीभूत असतात. मग त्यातून ते होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे. ते होऊ नये यासाठी अतिशय सोपं आणि साधा उपाय आहे. ते म्हणजे ह्या जे कारणं तुम्ही सांगितली त्या कारणांमुळे त्याचा परिणाम तुमच्या श्वासांवर होतो. तुमचे श्वसन अनियमित चालू लागल्यामुळे, श्वास मंदावल्यामुळे शरीरातील क्रिया मंदावतात. म्हणून यातून जर बाहेर पडायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही श्वासावर लक्ष द्या. तो कसा दीर्घ होईल त्यासाठी अनेक प्रकार आहेत. प्राणायामाचे प्रकार आहेत. कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, किंवा दीर्घ श्वसन आहे, दीर्घ उश्वसन आहे. साधे साधे प्रकार आहेत. किंवा नुसतं श्वासाचं पाठलाग जरी केला, तो येतोय कसा आणि जातोय कसं एवढं जरी पाहिलं तरी तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. तुमचा श्वासाची दीर्घ श्वसन वाढतं, त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर होतो आणि साहजिकच शरीरातल्या सर्व क्रिया पूर्वीप्रमाणे सुरळीत होतात. आणि शिवाय शरीर सुरळीत झालं, क्रिया सुरळीत झाल्या की आपोआपच तुमचं मानसिक स्वास्थ्य देखील त्यामुळे सुधारतं. तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.